नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. बालमित्रांसाठी सुट्टी विशेष आज 5वा भाग माझ्या बालदोस्तांसाठी मी सादर करणार आहे. आणि आज बालदोस्त जमलेले आहेत. ही छानशी पिटुकली. नाव सांगतेस? निशिता. आणि तुझं नाव? निशांत. अरे वा. मग काय काय ऐकायचं तुम्हाला? कुठली गोष्ट ऐकायची की कविता ऐकायची? प्राणी पक्षी काय आवडतं तुम्हाला तेही आधी सांगा बरं मला. वाघोबा. वाघोबा. आणि तुला? ससा. अरे वा, छान छान. पुढच्या वेळेस तुला मी सशाची कविता ऐकवेल. आज मात्र आपण कशाची ऐकूया? वाघोबाची. वाघोबा खूप आवडतो ना, डरकाळी फोडतो पण छान दिसतो ना वाघोबा. वाघोबाची कविता मी तुम्हाला ऐकवणार. आणि हे सगळे तुझे मित्रमंडळी जमलेत. आम्हाला नाव नाही माहिती यांचं काय आहे. हेचं नाव आहे चोका. त्याचं नाव आहे पेटू. पेटू. अरे वा, किती गोड आहे हा पेटू. आता तुम्हाला सगळ्यांना मी कवी आबा गोविंदा महाजन यांची कविता ऐकवणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हे कवी आहेत आणि तुमच्यासाठी इतकी सुंदर सुंदर पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत बरं का. छान छान कविता, छान छान गोष्टी, मस्त पुस्तकं आहेत त्यांची बरं का. त्यांची पुस्तकं आता सुद्धा सुट्टीत वाचणार ना तुम्ही? बरं, मी आता तुम्हाला ताडोबाच्या जंगलात घेऊन जाणार आहे बरं का या कवितेतून. आणि तिथला वाघोबा आता काय म्हणतोय बघूयात आपण. चला जाऊयात वाघोबाच्या जंगलात. ताडोबाच्या जंगलामध्ये पट्टेदार वाघ भेटला बरं का. ताडोबाच्या जंगलामध्ये पट्टेदार वाघ भेटला. माणसाचा अवतार पाहून धूम पळत सुटला. माणूस त्याच्या मागे मागे पुढे पळत होता वाघ. माणूस दरडावून म्हणाला, अरे वाघोबा, जरा वाघासारखा वाघ. असं म्हटलं. घाबरू नको दोस्ता, माणूस म्हणतोय वाघोबाला. घाबरू नको दोस्ता, जरा थांब, मला एक फोटो काढू दे, उभा राहून लांब. थोड्या अंतरावर वाघ थांबला बरं का बालदोस्तांनो. थोड्या अंतरावर वाघ थांबला. म्हणाला बेधून कसा बसा, सांग मानवा, मी तुझ्यावर भरवसा ठेवू कसा. भरवसा म्हणजे माहितीये ना? भरवसा म्हणजे विश्वास कसा ठेवू मी तुझ्यावर. तू मला काय केलं म्हणजे तू मला थांब म्हणतोय, पण मी कसा ठेव तुझ्यावर विश्वास, माणसाला म्हणताय वाघोबा. थोड्या अंतरावर वाघ थांबला. म्हणाला भेदरून कसा बसा, सांग मानवा, मी तुझ्यावर भरवसा ठेवू कसा. फोटो काढशील, सेल्फी काढशील, करशील खोटी नाटी मैत्री. फोटो काढशील, सेल्फी काढशील, करशील खोटी नाटी मैत्री. पिंजऱ्यात टाकून विकून टाकशील, तुझी काय रे खात्री. असं म्हणतो तो. बरोबर ना? माणसं असतात खोटारडी, पाहतात फक्त स्वार्थ. स्वार्थ म्हणजे काय माहिती आहे ना? काय म्हणजे सेल्फिश. हो ना, सेल्फिश शब्द माहिती. आता हे मराठीतले शब्द सुद्धा तुम्हाला कविता, गोष्टी, पुस्तकं वाचले की तुम्हाला मराठी शब्द सुद्धा माहीत होतील की नाही. मग माणसं असतात खोटारडी, पाहतात फक्त स्वार्थ. माणसावर भरवसा ठेवणं आम्ही समजतो व्यर्थ. आवडली ना कविता? हो. किती आवडली? खूप आवडली ना. बरं, आता आपण निरोप घेऊयात सगळ्यांचा. आणि पुस्तकं वाचणार ना सुट्टीत? सुट्टीत काय काय करणार तुम्ही? मस्त सुट्टी सुरू आहे ना. काय करणार सुट्टीत? पुस्तकं वाचणार, खेळणार. अरे वा, भरपूर खेळणार हो की नाही? छान. खेळायचं पण भरपूर, पुस्तकं पण भरपूर वाचायची. आणि शाळा सुरू झाली की अभ्यास पण करायचा. हो ना. चला बाय म्हणूयात आपण. नाही, थांबू. बर, काय म्हणायचंय तुला? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. अरे वा, व्हेरी गुड, खूप छान. बाय.